भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत त्यांना सह आरोपी करण्याची मागणी सातत्यानं रुपाली ठोंबरे आणि सुषमा अंधारे करतात। सुषमा अंधारे यांचा रुपाली चाकणकरांच्या विरोधातला आक्रमकपणा यासाठी आहे की ज्या 150 महिलांचं लैंगिक शोषण अशोक खरात यानं केलं त्याच्या सोबत रुपाली चाकणकरचे अत्यंत जवळचे निकटचे संबंध होते आणि मग या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करत असताना महिलांना न्याय देण्याऐवजी रुपाली चाकणकर याने अशोक खरातची पाठराखण केली आणि भोंदू बाबा चा जो काही भस्मापूस सूर आपल्याला समाजामध्ये दिसतोय त्याचं कारण रुपाली चाकणकर, दीपक केसरकर जे राज्याचे माजी मंत्री आहे, शिक्षण मंत्री आहे त्यातील आणि अनेक अधिकारी आणि नेते असल्याचं सुषमा अंधारे म्हणतात। नमस्कार, मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे ज्या पक्षाच्या या नेत्या आहेत, रुपाली चाकणकर आणि महिला अध्यक्ष आहेत राज्याच्या, तरी सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी आक्रमकपणे रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे। सुषमा अंधारे यांनी नाशिकमध्ये आज थेट भेट दिली ज्या उभाटा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आहेत आणि सुषमा अंधारे यांनी आता नेते किती जवळचे आहेत अशोक खरातच्या आणि त्यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये भोंदूगिरीमध्ये, शोषणामध्ये, आर्थिक गैरव्यवहारामध्ये कसा सहभाग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्टेप बाय स्टेप सुषमा अंधारे या जात आहेत। 18 मार्च रोजी रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप केले होते सुषमा अंधारेंनी, त्यानंतर दबाव वाढला, पदाचा राजीनामा द्यावा लागला, पण अजूनही महिला अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या कार्यरत आहे। त्या पदावरून त्यांची गच्छंती अजिबात झालेली नाही। त्याबाबत दबाव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा आहे सुनेत्र पवार यांच्यावर की त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, पक्षाची प्रतिमा ही मलिन होते। झिरवाळांमुळे तर ती होतेच आहे, त्या प्रकरणाचं पुढे काय होईल ते होईल। आता रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातला सुषमा अंधारेची जी काही पत्रकार परिषद झाली, नाशिकची भेट झाल्यानंतर त्या पत्रकार परिषदेमधले 3 महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाष्य केलं 2 महत्वाच्या मुद्द्यावर, एक तर नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओवर आणि दुसरं त्यांनी भाष्य केलेलं आहे खरात याच्यासोबत राजकीय नेत्यांच्या दिसणाऱ्या फोटोसोबत, जे 10 फोटो सुषमा अंधारे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दाखवले। आधी आपण पाहूया की दीपक केसरकर राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते आणि रुपाली चाकणकर यांचे कॉल रेकॉर्ड तपासणीची मागणी सुषमा अंधारे यांनी केली। याशिवाय त्यांचे आर्थिक खाते हे चेक करण्यात यावे अशी मागणी केली आणि या 2च नेत्यांचे म्हणजे 10 फोटो जे दाखवले गेले पत्रकार परिषदेमध्ये, या 2च नेत्याचे खरात याच्यासोबत जास्तीत जास्त फोटो असल्याचं त्यांनी दाखवलेल्या फोटोवरून दिसत आहे। काय म्हणताय सुषमा अंधारे ते आधी पाहूया। आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे। या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती। याच्यानंतर मी सीएम साहेबांना भेटेल, मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल। आता दुसरा अत्यंत महत्वाचा आरोप आहे तो लक्षात घेतला पाहिजे जो सुषमा अंधारेंनी केला। या आरोपांचं पुढे काय होईल, त्याचा तपास होईल का, त्याची सत्यता पडताळून समाजासमोर ते आरोप खरे आहे किंवा खोटे आहे हे आपल्याला कळू शकेल का, हे आता सांगता येत नाही। कारण एसआयटीचं नेतृत्व तेजस्वी सातपुते यांच्याकडे आहे, ज्या खरात प्रकरणाची पूर्ण तपास करतायत आणि याशिवाय हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याची सुद्धा शक्यता आहे। परदेश दौऱ्यावरून भोंदूबाबाच्या
ईडीचा तपास सुद्धा होऊ शकतो. 21 देशांचे दौरे केले, मी नंतर सांगणार आहे. पण रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आहे. निलेश चाकणकर आणि कोकणातले चौधरी यांचे 450 ते 500 कोटींच्या भागीदारीची एक कंपनी आहे, व्यवसाय आहे. आणि निलेश चाकणकर रुपाली चाकणकर यांच्या राजकीय प्रभावाचा फायदा घेऊन कसा व्यवसाय करतायत आणि इतकी आर्थिक ताकद याच्याकडे येते कशी, हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न सुषमा अंधारेंनी केला. बरं, निलेश चाकणकर रुपाली चाकणकरचे पती आहेत. याशिवाय चौधरी नावाच्या एका उद्योजकाशी, व्यक्तीशी त्यांची व्यावसायिक भागीदारी आहे. आणि हे चौधरी सुनील तटकरे यांच्या अनेक कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचं किंवा काम करत असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलेलं आहे. तेही पाहूया काय म्हणाले. पण निलेश चाकणकर यांच्याकडून त्यांची आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणामध्ये एका कंपनीत भागीदारी. कोण आहे ते चौधरी? तर चौधरी हे तटकरेंच्या सोबत अनेक कंपन्यांमध्ये आहेत. इफ A is equal to B, B is equal to C, it means that A is equal to C. तटकरेंच्या अनेक व्यवहारांमध्ये जर चौधरी आहेत आणि चौधरीच्या सोबत चाकणकरची भागीदारी आहे, काय संबंध आहे? निलेश चाकणकर आणि चौधरी यांची 450 ते 500 कोटी रुपयांच्या व्यवसायातली भागीदारी आणि या चौधरीचे सुनील तटकरे यांच्यासोबत असलेले संबंध जे सुषमा अंधारेंनी सांगितले. आणि सुनील तटकरे आणि खरात भोंदूबाबा यांच्यासोबत असलेले यांचे सगळ्यांचे संबंध, व्हायरल झालेले फोटो, कापलेली करंगळी सुनील तटकरे यांची आणि रुपाली चाकणकर यांची, आणि त्या करंगळीमधला संबंध सुद्धा सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेमध्ये यापूर्वी सांगितला होता. मुळात कॅप्टन खरात तो कॅप्टन नाही, भोंदूबाबा आहे, महिलांचं शोषण करणार आहे. याची प्रचंड मोठी मालमत्ता त्याच्या संदर्भातली SIT कडे माहिती आहे. म्हणजे एक तिसरा रुपाली म्हणजे सुषमा अंधारेंचा बाईट सांगण्यापूर्वी त्यांनी काय म्हणाले मी तुम्हाला सांगेल की EOW कडे हे प्रकरण जाऊ शकतं, कारण शिवनिका संस्थान यांची 2 वर्षामध्ये 74% त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. 2024 मध्ये 74 लाखांच्या देणग्या मिळाल्या. ही शिवनिका संस्थान तोट्यात असल्याचं दाखवल्यावर सुद्धा ऑडिट रिपोर्टची ही माहिती आहे की 77 लाख रुपये देणग्या त्याला मिळालेल्या आहेत. त्याची ही बेनामी मालमत्ता ही केवळ त्याच्या नावावरच त्याची सगळी संपत्ती असण्याची गरज नाही आहे, कारण त्यांनी उद्योजकाला सुद्धा पुण्यातल्या फसवलेला आहे. त्यातून परदेश दौरे केले, प्रचंड पैसे त्याच्याकडनं घेतले, उकळले, खरेदी केली, घरातलं किचन, बंगल्यावरचं किचन बनवलेलं आहे. त्यामुळे मुद्दा असा महत्वाचा आहे की वेगवेगळ्या लोकांच्या नावावर त्याची बेनामी मालमत्ता असू शकते. इतकं सगळं असून रुपाली चाकणकर या पोलिसांच्या रडारवर का येत नाही असा सवाल केलेला आहे. हा सवाल केलाय सुषमा अंधारे यांनी. तो बोलले, हे एवढे सगळ्या गोष्टी समोर असतानाही अजूनही रुपाली चाकणकर हे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर का येत नाही? का येत नाही की आम्ही इतक्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तरीही अजूनही ते नाव रेकॉर्डवर येत नाही? प्रश्न फक्त एका महिलेचा नाही. सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेमधले हे 3 महत्वाचे आरोप ज्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या भोवतीचा आणि दीपक केसरकर यांच्या भोवतीचा फास जास्तीत जास्त आवडला जावा यासाठी सुषमा अंधारे यांचे पूर्ण प्रयत्न आहेत आणि रुपाली ठोंबरे यांची त्यांना सोबतही आहे. मुळात मुद्दा असा आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल होतातच आहे आणि राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल होत आहेत, त्यामुळे त्याची जास्त चर्चा होते की कोणकोणत्या नेत्यांचे संबंध असावे. आता SITनं आपल्या तपासामध्ये त्यांना हे आढळलंय आणि एक यादी त्यांच्या हातामध्ये लागली आहे, ज्यातून SITला ही पूर्ती माहिती मिळाली की अनेक नेत्यांची उठ बस ये जा ही खरात याच्या बंगल्यावर त्याच्या संस्थेमध्ये होती. आणि त्या नेत्यांची यादी जी हातात आलेली आहे
ते अत्यंत प्रभावशील महाराष्ट्रातले नेते आहेत किंवा त्यांच्या भागातले नेते आहेत. शिवाय सुषमा अंधारे यांनी जे फोटो दाखवले त्यात केसरकर आणि चाकणकरांचे सर्वात जास्त फोटो आहेत. अमित शहा सोबतही फोटो दाखवला. हेमंत गोडसे जे माजी खासदार आहे नाशिकचे शिंदे गटाचे नेते त्यांचेही फोटो, यापूर्वी सुनील तटकरे यांच्या सोबतचे फोटो त्यांनी दाखवले होते. पण या व्हायरल फोटोमुळे राज्यामध्ये रोज वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा ही केली जाते की कोण नेता खराच्या सोबत असू शकेल, त्याचा पाठीराखा नेमका कोण आहे, कुणाचा वरदहस्त होता, कुणी हा भस्मासूर समाजामध्ये पसरवला आणि एवढं त्याचं वलय कसं वाढलं आणि कुणाची मालमत्ता इतकी वाढली, त्याच्या मागे कोण नेता कोण अधिकारी होता. कारण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा म्हणतायत की महसूल खात्यातल्या बड्या अधिकाऱ्याचे सुद्धा संबंध हे खरात सोबत होते. लिंग पिसाट खरात 150 महिलांचं शोषण करणारा आणि त्याच्यासोबत जर राज्यातल्या इतक्या मोठ्या नेत्यांचे फोटो आपल्याला दिसत असतील, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं, ते पाहू. हे महत्त्वाचं आहे. आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल, नसेल तर केवळ फोटो या ठिकाणी एखाद्याचा निघाला. आता आम्ही सगळे इथे उभे आहोत, आमच्या मागे कोण उभं आहे आम्हाला माहिती नाही, आणि त्याच्यासोबत फोटो निघाला, उद्या त्यांच्यातल्या कोणी काय केलं म्हणजे इथे कोणी करणार नाही, तरी देखील अशा प्रकारे आपल्याला दोषी नाही पकडता येणार. पण एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे. अतिशय डीप आम्ही जातो, अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून तसं योग्य आहे. ते म्हणतायत की केवळ फोटो खरात सोबत आहे म्हणून आपल्याला त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही, तर त्यांच्या विरोधातला पुरावे किंवा त्यांचा या संपूर्ण लैंगिक शोषणामधला जर सहभाग उघड झालाय तरच केवळ आणि केवळ आपल्याला कारवाई करता येईल, हे त्यांचं म्हणणं तसं पटतं. या प्रकरणामध्ये त्यांनी विधानसभेत माहिती दिली की कुणालाही सोडलं जाणार नाही आणि सगळ्यांवर कारवाई होईल. मुळात वडेट्टीवारांनी दावा केला होता की अनेक 100च्या वर या महाराष्ट्रातल्या बड्या अधिकाऱ्यांचे त्यांच्याशी संबंध, IAS अधिकाऱ्यांचे संबंध होते. मुळात मुद्दा असा आहे की केवळ अधिकाऱ्यांची चर्चा होते, नेत्यांची चर्चा होते, कुणालाही सोडलं जाणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण प्रत्यक्षात या सगळ्या बड्या अधिकाऱ्यांवरती, या नेत्यांवरती कारवाई होईल का? कारण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असू शकतो आणि मग नंतर असं सांगितलं जाईल की आम्हाला या भोंदूबाबाची अजिबात कल्पना नव्हती, त्यांच्या वैयक्तिक कामाबद्दल कुठलीही कल्पना नव्हती, ते काय करतात त्याच्याबद्दल कल्पना नव्हती, ते महिलांचं लैंगिक शोषण करतात का याची मला काही कल्पना नव्हती, असं म्हणून सांगून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकर सातत्यानं करतायत. पण या गोष्टीवर मात्र विश्वास बसू शकत नाही कुणाचा. आपण सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरेचे आरोप बाजूला ठेवूया, पण या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवणार नाही की रुपाली चाकणकर यांना त्यांच्या संदर्भात काहीच माहिती नाही. जसं अनु मलिकला मीटू प्रकरणामध्ये वाचवलं आणि मग सोहम चाकणकरला त्याच्या चित्रपटामध्ये भूमिका मिळाली, असा सुषमा अंधारेंचा आरोप आहे. अशा प्रकारचे राजकीय नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे लागे बांधे, त्यांची उठबस अशोक खरात सोबत आहे आणि अशोक खरात यांच्या आर्थिक गैरव्यवहारात या सगळ्या लोकांचा किती सहभाग आहे हा खरं तर पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. हे प्रकरण जेव्हा ट्रायलला येईल, पुरावे गोळा केला जाईल आणि त्यानंतर चार्जशीट फाईल होईल, चार्जशीट फाईल झाल्यानंतर ट्रायल सुरू होईल, सुनावणी सुरू होईल, त्यावेळी महिलांचे घेतलेले आताचे आणि घेतले जाणारे जबाब अत्यंत महत्वाचे असतील. त्या आधारावर अशा प्रकारच्या भोंदूबाबाचा, लिंग पिसाटाचा पर्दाफाश होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो. तसंही महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबांचा वावर हा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. श्याम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आणि या भोंदूबाबांचा अनेकदा फंडाफोड केला, महाराष्ट्रात केला, खास करून विदर्भामध्ये. तरी सुद्धा लोकांचा विश्वास मात्र या अशा लिंग पिसाटांवरती, भोंदूबाबावरती सातत्यानं असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार हे सातत्यानं घडतायत. कुठला पक्ष त्यात सहभागी असतो, कुठल्या पक्षाची विचारसरणी आहे, कुठले कार्यकर्ते जास्त अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला वाव देतात, हे समाज उघड्या डोळ्यानं पाहतोय. तरी सुद्धा समाजाची मानसिकता बदलायला अजिबात तयार नाही आणि त्यामुळे सातत्यानं आपल्याला या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगाव्या लागतात. खूप धन्यवाद. नमस्कार.
नवराष्ट्र डिजिटल तुम्ही सबस्क्राईब करा आमचं चॅनल. याशिवाय बेल आयकॉनवर जा, बटन दाबा, तिथे नोटिफिकेशन व्हिडिओचे सातत्यानं तुम्हाला मिळत राहील. सोशल मीडियावरचे आमचे 3 हँडल्स आहेत, फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम. हे तिन्ही सोशल मीडियावरचे आमचे हँडल्स तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तिथेही बरीच माहिती आणि चांगले व्हिडिओ मिळू शकतील. खूप धन्यवाद. नमस्कार.